नमस्कार, मी रेणुका. आज हेल्थ टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण हेल्थ टॉक टाइम मध्ये बोलणार आहोत. टाचेचं दुखणं नेमकं काय आहे, की ते कशामुळे होतं, त्याची कारणं काय आहेत याविषयी आपण बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणारे डॉक्टर अमोद काळे आता आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि तुमच्या प्रश्नांची जरूर वाट बघतोय. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 0226689263 022668999263. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोच आहोत, पण इथे आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाचेचं दुखणं म्हटल्यानंतर ती एक वेदना असेल, पण ती कशामुळे होते, त्याची कारणं काय काय आहेत? टाचेचं दुखणं हे विविध कारणांमुळे होऊ शकतं, पण सगळ्यात कॉमनली दिसणारं कारण म्हणजे टाचेचं हाड घर्षणामुळे थोडंसं वाढल्यासारखं होतं आणि ते वाढून खालच्या फॅट पडव्यावर आणि तिथल्या नर्व्ज आणि टिश्यूज वरती प्रेशर देतं. पण फ्रॅक्चर्सनी टाचेचं हाड वाकडं जुळणं किंवा एखाद्या टाईपचा संधिवात किंवा टाचेच्या हाडाला सूज येणं या कारणांमुळे पण ते प्रादुर्भाव त्याचा दिसून येतो. पण सगळ्यात कॉमन त्याचं कारण म्हणजे टाचेचे हाड घासून घासून तिथे हाड थोडं वाढणं आणि ते हाड वाढलं की त्या पॉइंटवरती वजन पडल्यावर घर्षणामुळे तिथल्या टिश्यूजना त्याच्यावर घासून घासून ती टाच दुखायला लागते. जरूर. पण याच्यानंतर म्हणजे आणखीन काही कारण आहेत का? काही काही वेळेला आपण चपलांमध्ये किंवा जे शूज घालतो त्याच्यामध्ये कदाचित फरक पडतो, त्याच्यामुळे पण त्रास होऊ शकतो? एक्झॅक्ट त्याचं कारण अजून समजलं नाहीये असं पण म्हणू शकतो. पण जर हार्ड फुटवेअर असेल की ज्याची टाच एकदम घट्ट आहे किंवा हार्ड आहे ते असलं तर मग ती टाच जे ते बोन स्पिक्यूल वाढलेलं असतं ते घासून घासून हे वाढण्याचे प्रमाण जास्त दिसून येतं. सॉफ्टर फुटवेअर जे असतात किंवा कॅनव्हास शूज किंवा सॉफ्ट शूज किंवा सॉफ्ट टाईपचे चपला की ज्याच्यात हीलचा भाग सॉफ्ट आहे त्याच्याही हे कमी होऊ शकतं. निश्चितच. आपल्याला प्रश्नाला सुरुवात झाली, आपण त्यांनी सुरुवात करूयात. आपल्याला अधिराज फोके प्रश्न विचारतायत जालन्याहून. विचारा प्रश्न. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मी शेतात काम करतो, पण माझ्या शेतात गेल्याच्या नंतर ती हिवाळ्यात त्रास होतो, खूप प्रॉब्लेम येते मला. बरं, काय करता येईल? बेसिकली शेतात म्हणजे थोडक्यात रफ काम असतं, त्यातली जमीन एका लेवलला नसते, बरेच खाच खळगे असतात. त्याच्यामुळे माझ्या मते आपल्या ज्या रबरी चपला असतात, साध्या स्लिपर्स किंवा ज्या रबराच्या चपला, त्या जर त्यांनी वापरून बघितल्या तर मग पायाचं दुखणं कमी व्हायचं जास्त चान्स आहे. कारण ज्या ज्या वेळी त्याच्यावर दगड किंवा याच्यावर त्यांचा टाच आपटेल किंवा पाय मुरगळल्यासारखा होईल किंवा एखाद्या पॉइंटेड दगड जर त्या टाचेत घुसला तर मग प्रचंड वेदना होऊ शकतील. जर त्यांनी सॉफ्ट टाईपच्या चपला किंवा रबरच्या चपला ज्या असतात त्या जर वापरल्या तर मग हे दुखणं कमी होऊ शकेल त्यांचं. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न श्याम गावंडे विचारतायत अकोल्याहून. विचारा प्रश्न. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, मी शेतामध्ये जातो आणि शेतामध्ये जाताना माझं टाच जी आहे शेतामध्ये ती मधात दुखल्यासारखं होते मला. बर, टाच मध्ये दुखते असं तुम्ही म्हणताय? हा, मध्ये दुखते. तेच त्याचं उत्तर आहे की तुमचं जे काम आहे त्याच्यात भरपूर खाचखळगे किंवा पॉइंटेड दगड किंवा हार्ड गोष्टी त्याच्यावर टाच पडण्याची जास्त शक्यता असते. आणि अनवाणी पायाने जर तुम्ही शेतात काम करायला गेलात तर हे होण्याचं जवळपास नक्कीच आहे. त्यामुळे जर मी म्हटलं तसं जर तुम्ही रबरी किंवा सॉफ्ट चपला वापरल्यात की जे चिखलात जास्त खराब होणार नाहीत किंवा रेग्युलर त्याचे व्यायाम केलेत पायाचे आणि घोट्याचे की ज्याच्यामुळे त्या टाच जिथे ते हाड वाढलेलं असतं तिथे त्याचं घर्षण कमी होईल आणि शक्यतो मऊ चपला जर वापरल्यात तर हे कमी होऊ शकेल तुमचं. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न प्रवीण सोनटक्के विचारतात अकोल्याहून. विचारा प्रवीण. मॅडम, माझ्या आईचा उजव्या पायाची टाक दुखते. बरं. हा, ते डॉक्टरचं म्हणणं आहे त्याचं हाड वाढलाय म्हणतात डॉक्टर. हाड वरते आणि टाच मध्ये खूप फरक आहे मॅडम, पण तरी पण टाच दुखते. बर, साधारण वय काय सांगू शकाल? आईचं वय 55. बर डॉक्टर. हे जर हाड वाढलेलं असलं तर त्या पर्टिक्युलर पॉइंटला ज्यावेळी तुम्ही पाय खाली टेकता त्यावेळी ते हाडाच्या इथे घर्षण होऊन दुखतं.
आणि स्पेशली या टाचदुखीचं एक आहे की जेव्हा तुम्ही बऱ्याच वेळानंतर पाय खाली टेकता त्यावेळी पहिलं पाऊल ज्यावेळी तुम्ही टेकता त्यावेळी सगळ्यात जास्त दुखतं. म्हणजे आपण म्हणतो ना, कळ मस्तकात जाते एवढंपर्यंत ते दुखू शकतं. त्यामुळे त्यांना सांगा की मऊ टाचांच्या चपला वापरा. जर जवळपास कुठे फिजिओथेरपी सेंटर असेल तर तिथे अल्ट्रासॉनिक थेरपी नावाचा लाईट असतो, तो त्या पर्टिक्युलर पॉइंटला घ्या. बर्फाने किंवा गरम पाण्याने त्यांना जसं बरं वाटत असेल तसं शेका. पेन किलर गोळ्या घ्यायला काही हरकत नाही, पण त्या टेम्पररी आहेत, तो परमनंट इलाज नाही. आणि दुसऱ्या म्हणजे पायाचे आणि टाचेचे वर खाली करायचे व्यायाम करा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉइंटवर जर वजन येऊ नये तर मग मऊ टाचांच्या चपला वापरणं हा त्यात सगळ्यात परमनंट चांगला उपाय आहे. त्याने हे कमी होईल. पण त्याच्याबरोबरच फिजिओथेरपी, गोळ्या, लोकल बर्फाचा किंवा गरम पाण्याचा शेक यांनी पण ते कमी व्हायचे चांगले चान्सेस आहेत. ओके, आपल्याला पुढचा प्रश्न राजेश विचारतात बुलढाण्याहून. विचारा राजेश. हॅलो हा मॅडम, माझा प्रॅक्टिस मी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न घेतो. आणि माझा जो पाय आहे अँकल पूर्ण अँकल प्रॅक्टिसच्या सेशनच्या वेळेस पूर्ण सुजून जातो. म्हणजे मॅक्झिमम 15 दिवस प्रॅक्टिस केली की माझा अँकल पूर्ण सुजतो. बरं. तर त्याच्यावरती काही उपाय मी डॉक्टरांना पण दाखवला, पण डॉक्टर म्हणतात की की बस गोळ्या वगैरे देते की बंद होतं आणि लगेच प्रॅक्टिस सेशन सुरू की पुन्हा सुजतो माझा पाय. बरं. जर काही अँकलला आधी इजा झाली नसेल तर हा अँकलचा सांधा सुजणं माझ्या मते तुम्ही संधिवाताच्या टेस्ट करून बघा. कारण नसताना पायाला किंवा अँकलला सूज येणं म्हणजे एका टाईपचा संधिवात असू शकतो आणि नुसत्या पेन किलर गोळ्या खाल्ल्याने किंवा त्याची पेनची ट्रीटमेंट केल्याने ते बरं होणार नाही. त्याचं कारण काय आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे. संधिवात आहे का त्यासाठी त्याच्या ब्लड टेस्ट करून बघा आणि तो असला तर त्याचा इलाज करा, ज्याच्याने हे सूज येणं आणि दुखणं आपोआप कमी होईल. माझ्या मते पहिल्यांदा तुम्ही एक एक्सरे करून घ्या पाया अँकलचा आणि संधिवाताचे टेस्ट करून घ्या, की ते रूल आउट करणं फार महत्वाचं आहे. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात विजय साळुंखे अमळनेरहून. विचारा विजय. नमस्कार मॅडम. हा बोला. मॅडम सरांना ते विचारायचं आहे. माझ्या मी शिकल्या टाचांचा प्रॉब्लेम आहे, 8-10 वर्षापासून आहे. बरं. आणि नेहमी सतत दुखणं चालू राहतात टाचा. तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचाराल विजय. 8-10 वर्षापासून मी शिकल्या टाचांचा प्रॉब्लेम आहे. बरं. हा, तर नेहमी सतत रोज म्हणजे चालू राहतो दुखणं. त्यांच्या प्रश्नातून एवढं कळते की 8-10 वर्षांपासून त्यांना टाचांचा त्रास होतो आहे. तर त्याच्यासाठी आपण काही त्यांना सांगू शकतो का? त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये कदाचित. मी जे ऐकलं त्यानुसार असं कळतं की तुम्हाला बरीच वर्ष टाचदुखीचा त्रास आहे. जर बरीच वर्ष तुम्ही जर ट्रीटमेंट बाकीची करून बघितली असेल, म्हणजे औषधं किंवा ती अल्ट्रासॉनिक थेरपी नावाची फिजिओथेरपी किंवा पायाचे आणि टाचेचे व्यायाम, मऊ टाचांचं फुटवेअर वापरणे, हे करून जर तरी पण फरक पडत नसेल तर ते जे दुखण्याचा जो पॉइंट आहे तिथे छोटंसं 1 ग्रॅम स्टिरॉइडचं इंजेक्शन दिल्याने त्याचा खूप चांगला फरक पडू शकतो. पण म्हणजे सुरुवातीला याची ट्रीटमेंट आम्ही बघतो की अल्ट्रासॉनिक, गोळ्या, मऊ टाचांच्या चपला, व्यायाम हे सगळं देऊन बघायचं. साधारणतः 100 पैकी 80% लोकांना याने गुण येतो. उरलेल्या साधारण 20% 19% लोकांना इंजेक्शननेच अतिशय चांगला गुण येतो. तो साधारण 3 ते 4 इंजेक्शनचा कोर्स असतो. प्रत्येक 2 आठवड्यांनी एखादं इंजेक्शन घ्यायचं असतं. काही लोकांना एका इंजेक्शन मध्येच बरं वाटतं, काहींना 3-1 इंजेक्शनचा कोर्सही लागू शकतो. आणि जर त्यानेही कमी नाही झालं तर हजारातनं एखाद्या व्यक्तीला ऍक्च्युअल ऑपरेशनची गरज भासते, पण ते फारच रेअर आहे. त्यामुळे माझ्या मते पहिल्यांदा तुम्ही मऊ टाचांच्या चपला, अल्ट्रासॉनिक, गोळ्या हे सगळं करून बघावं. नाहीतर मग लोकली त्या पॉइंटला इंजेक्शन घेतलेलं अधिक बरं. निश्चितच. आणखीनही प्रश्न आहेत, तुमच्या प्रश्नांची वाट बघतोच, पण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाण्याआधी आमचा नंबर जो आहे तो पुन्हा एकदा लिहून घ्या. 02266899-263. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सांगलीहून सुरेंद्र दिवटे आपल्याला प्रश्न विचारत आहेत. विचारा सुरेंद्र.
हा नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, माझ्या मंडळीच्या टाचेच्या वरच्या बाजूला जरा हाड वाढल्या झाले असं डॉक्टरांचं म्हणणं आलंय आणि ती दुखते, तिला चालायला येत नाही आता. बरं, त्यांचं वय सांगू शकाल का? 52 वर्षे. बरं. आणि काय डायबिटीस वगैरे आहे डायबिटीस का? वगैरे काय आहे का? काय नाही काय नाही. बरं. मी म्हटल्याप्रमाणे ते हाड वाढल्यामुळे ज्या ज्या वेळी त्या टाचेवरती जोर पडतो त्याच्यावेळी ते दुखणार. आणि हे वाढलेलं हाड जे असतं त्याच्यासाठी ते हाड परत नॉर्मल कधी होत नाही. म्हणजे ती वाढलेलं हाड कमी होऊन ती टाच नॉर्मल होणं हे कधीही होत नाही. पण त्या वाढलेल्या हाडामुळेचा त्रास कमी करण्यासाठी परत मऊ टाचांच्या चपला, पायाचे व्यायाम आणि जर टाचेच्या मागचं हाड जर वाढलं असेल तर मग त्यालाही अल्ट्रासॉनिक थेरपी नावाची फिजिओथेरपीमध्ये एक टाईपचे अल्ट्रासॉनिक वेव्स देतात तिथे. त्यामुळे त्या वाढलेल्या हाडामुळे जे घर्षण होतं ते कमी होतं आणि चांगला आराम मिळू शकतो. टाचेच्या खालचं हाड जर वाढलं असेल तर आम्ही इंजेक्शन्स रुटीनली देतो. पण मागचं हाड जर वाढलं असेल तर सहसा आम्ही इंजेक्शन देणं अवॉइड करतो. कारण टाचेची मागची जी मेन शीर आहे ती त्या हाडाच्या वाढलेल्या हाडाच्या इथे लागलेली असते. त्यामुळे इंजेक्शन दिल्याने ती कमकुवत होऊन तुटायचा संभव असतो. म्हणून शक्यतो आम्ही ते अवॉइड करतो. आणि हे अल्ट्रासॉनिक थेरपी, मऊ टाचांच्या चपला आणि बर्फाचा शेक याने ते कमी करायला बघतो. निश्चितच. डॉक्टर, तुम्ही मगाचपासून जे व्यायाम म्हणता आहात तर ते आपण सांगू शकतो का की काय पद्धतीचे, बसल्या जागी समज काही व्यायाम करता येत असतील किंवा काही वेगळ्या पद्धतीचे असतील तर ते काय स्वरूपाचे असू शकतात? बेसिकली पंजाचे एक्सरसाइजेस, पंजा वर खेचणं आणि खाली करणं, नंतर दोन्ही बाजूला पाय फिरवणं, अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज, आणि पाय सरळ ठेवून बोटाची मुवमेंट करणं. अच्छा. याच्यामुळे काय होतं की ते ज्या घासल्या जाणारे टिश्यूज असतात त्यांना थोडाफार एक्सरसाइज मिळतो आणि त्यामुळे ते घर्षण कमी होतं. आणि घर्षण एकदा कमी झालं की त्या आपल्या ट्रीटमेंटची उपयुक्तता वाढायला मदत होते. त्यामुळे एक्सरसाइज करण्याबरोबर या बाकीच्या गोष्टी पण झाल्याच पाहिजेत. पण एक्सरसाइज हा त्यातला तेवढाच महत्वाचा भाग आहे. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न राजेंद्र जांभाडीकर विचारतात औरंगाबादहून. विचारा राजेंद्र. राजेंद्र, तुमचा प्रश्न विचारा आणि टीव्हीचा आवाज कृपया पूर्णपणे बंद करा. हॅलो, तुमचा प्रश्न विचारा. हा डॉक्टर साहेब नमस्कार. माझं वय 58 वर्ष आहे. मला 5 वर्षापासून त्रास आहे. माझ्या याचं हाड वाढलं आहे, एक्सरे मध्ये स्पष्ट दिसतंय. बरोबर. हॅलो. हा बोला. पण मग हे आता हे हाड वाढण्यासाठी मी चपला तर वापरतोच आहे, परंतु याला म्हणजे कायमस्वरूपी सोल्युशन, याला सर्जरी वगैरे करणे योग्य आहे का? मी सांगितलं तसं साधारण 1000 किंवा 5000 एखाद्या माणसाला सर्जरीची आवश्यकता वाटते किंवा लागते. बाकीच्या सर्व लोकांना ते अल्ट्रासॉनिक थेरपी नावाची फिजिओथेरपी, मऊ टाचाच्या चपला, रेग्युलर व्यायाम, बर्फाचा शेक यांनी बरं वाटायची शक्यता असते. आणि जर त्याने तुम्हाला बरं वाटत नसलं तर त्या दुखऱ्या वाढलेल्या हाडाच्या जागी स्टिरॉइडचे इंजेक्शन देणं हा पण अतिशय चांगला उपाय आहे. आणि त्याने त्या हाडाचं जे घर्षण होऊन तिथल्या टिश्यूज ज्या कमकुवत होतात आणि त्यांना जे इन्फ्लामेशन होतं ते खूप चांगल्या रीतीने कमी होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही गोळ्या आणि चपला वापरणे चालू करून पण फरक नसेल तर माझ्या मते तुम्ही इंजेक्शनचा कोर्स ट्राय करायला काहीही हरकत नाही. त्याने बऱ्यापैकी चांगलं व्हायची शक्यता अधिक चांगली आहे. आणि जर त्यानेही झालं नाही तरच सर्जरीचा विचार करा. आता सर्जरीचा विचार देखील करू नका. आणखीन बरेच प्रश्न आहेत. तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट बघतोच आहोत. पण एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN. टॉक टाइमचा अगदी शेवटचा भाग आलेला आहे आणि एक महत्त्वाचं कारण आपलं या कार्यक्रमात बोलायचं राहिलं ते म्हणजे सर, तुम्ही जसं म्हणालात की युरिक ऍसिडचा याच्यामध्ये परिणाम जाणू शकतो आणि त्याच्यामुळे देखील होऊ शकतं. नेमकं काय होतं? शरीरातलं युरिक ऍसिड नावाचं घटक द्रव्य वाढलं की हा एका टाईपचा संधिवात आहे. त्याला गाऊट म्हणतात.
आणि युरिक ऍसिड घटकद्रव्य वाढलं की शरीराचे छोटे सांधे जास्त इन्व्हॉल्व्ह होतात आणि ते दुखतात. आणि टाचदुखी ही जर युरिक ऍसिड वाढलेलं असलं तर एक त्याचा मेन त्याच्यामुळे वाढते. ते वाढल्यामुळे टाचदुखी हे सगळ्यात कॉमन गोष्ट होते ते. आता युरिक ऍसिड वाढल्यामुळे जर टाचदुखी आपल्या रेग्युलर अल्ट्रासॉनिक नंतर मऊ टाचांच्या चपला, एक्सरसाइज, गोळ्या यांनी जर कमी होत नसेल तर मग आम्ही युरिक ऍसिड टेस्ट करून बघतो. आणि जर ते वाढलेलं असलं तर ते कमी होईपर्यंत तुम्ही किती टाचदुखीचे प्रयत्न करा ते बरं होणं शक्य नाही. आणि जोपर्यंत तुम्ही ज्या कारणामुळे ते होतं त्याचा इलाज करत नाही तोपर्यंत नुसत्या पेनचा इलाज करून काही फायदाच होणार नाही. आणि युरिक ऍसिड जर कमी करायचं असलं तर त्यासाठी गोळ्या आहेत की ज्याच्यामुळे शरीरातलं युरिक ऍसिड कमी होतं. आणि ज्या गोष्टींमुळे युरिक ऍसिड वाढतं त्या तुम्हाला आहारातून कट डाऊन कराव्या लागतात, म्हणजे त्या बंदच कराव्या लागतात. एकदा जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर रेड मीट, मटण, चिकन थोडंफार चालेल पण मटण अजिबात नाही. आणि शिंपले असणारे मासे म्हणजे कोळंबी किंवा क्रॅब किंवा तिसऱ्या जे शिंपल्यांमधून येतात ते मासे कम्प्लीट बंद करायचे. आणि व्हेजिटेरियन मध्ये पालक एकदम बंद. आणि डाळी किंवा पल्सेस या कमी करायच्या, चिकन कमी करायचं. हे जर कमी केलं तर युरिक ऍसिडच्या गोळ्यांचा परिणाम चांगला व्हायला अधिक मदत होते. आणि जर ते कमी झालं तर ऑटोमॅटिकली या मौटाचा आणि आपल्या रेग्युलर ट्रीटमेंटचा फायदा चांगला होतो. निश्चितच. धन्यवाद, तुम्ही आलात आणि आम्हाला याविषयी गाईड केलं त्याबद्दल. धन्यवाद, थँक्यू. आज हेल्थ टॉक टाइम मध्ये या सगळ्या चर्चेनंतर आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBN लोकमत.